नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावरती प्रचंड परिणाम करणारा एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय। ज्या महानिर्णयामुळे इथून पुढे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार प्रचंड तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची खुश खबर की मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की ज्या महानिर्णयामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दिसणार प्रचंड तेजी। मग मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि याचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होणार, यामुळे भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार, या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की ज्या महानिर्णयामुळे आता भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी। मग मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय आणि याचा भविष्यात आपल्याला सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होताना दिसणार, चला बघूयात। तर बघा मित्रांनो, मोदी सरकारने नुकताच एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला। ज्या महानिर्णयानुसार बाहेरील देशामधून जे आपण कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल, कच्चं सूर्यफूल तेल आयात करत होतो ते आताही आयात करणार। मग तुम्ही म्हणाल सर याच्यात नवं काय, पण नवं हे आहे मित्रांनो की आता हे जे आपल्याला कच्चं खाद्य तेल मिळणार म्हणजे कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल, कच्चं सूर्यफूल तेल, तर मित्रांनो हे जे खाद्य तेल आहे तर हे मित्रांनो आता आपल्याला 20% आयात शुल्क वाढवून मिळणार। म्हणजे मोदी सरकारने कच्च्या खाद्य तेलावरचं आयात शुल्क हे तब्बल 20% वाढवलं। म्हणजे बाहेरून देशातून येणारं कच्चं खाद्य तेल आता 20% महाग होणार आणि यामुळे कुठंतरी देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार, कारण सोयाबीनचं तेल, सूर्यफुलाचं तेल, शेंगदाणा तेल, मोहरी तेल या तेलांना आता मार्केट निर्माण होणार आणि यामुळे कुठेतरी देशात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसणार। या ऐतिहासिक महानिर्णयामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत 5,000 आणि त्यानंतर जर आपल्याला भविष्यात 6,000 पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। आणि आता मित्रांनो खऱ्या अर्थानं वाटायला लागले की हे जे सरकार आहे ते खऱ्या अर्थानं सामान्य कास्तकार बांधवासाठी काम करायले। जर सरकार अशा पद्धतीचा निर्णय भविष्यात घेत राहिलं तर याचा फायदा कुठेतरी उभ्या जगाच्या पोशिंद्याला मिळेल
आणि यामुळे मित्रांनो आपल्या भारताचं अर्थकारण या शेतकरी मित्राला सोबत घेऊन साधता येईल। कारण या ठिकाणी विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी देखील 3G 4G 5G आपलं पोट भरू शकत नाहीत, यासाठी भाकर भाजीच लागते। आता हे सरकारला सुचले असं मला बहुतेक वाटते। पण असं या ठिकाणी म्हणू इच्छितो की या ठिकाणी झालेली ही जी गोष्ट आहे, हा जो निर्णय तो सरकारने लागावा आणि सरकारने यासोबत आणखीन 2-3 निर्णय घेऊन सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी माझ्या कास्तकार बांधवांना 6000 द्यावा, एवढी सरकार चरणी या ठिकाणी मी विनंती करतो। तर मित्रांनो, ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की मोदी सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा महानिर्णय घेतला आणि यामुळे आता भविष्यात सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी। याबद्दल आपलं काय मत आहे जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।